बायकोला प्रत्येक गोष्टीत चुकीचं ठरवणारा एकमेव प्राणी म्हणजे नवरा असतो. तर मी असं का म्हणते ती तुम्हाला पुढे समजेलच. तर जय बाळूमामा सगळ्यांना. आज बाळूमामांच्या उपवासाचा लास्टचा दिवस आहे म्हणून मस्त असा बेत केलता. पनीरची भाजी, खीर, वरण, भात, भजी, चपात्या असं सगळं बनवायचं मी ठरवलं होतं. तर माझ्या नवऱ्याचं मध्ये लुडबुड चालू होते. त्याचं असं म्हणणं होतं की मला कुठलीच गोष्ट जमत नाही. म्हणूनच मी म्हणलं होतं की प्रत्येक गोष्टीत चूक काढणारा प्राणी म्हणजे नवरा असतो या. आणि पनीरची भाजी मी पहिल्यांदा ट्राय करणार होती. याच्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. माझ्या नवऱ्याचा पण बसणार नाही. कारण त्यांना माहितच नाही मी ह्याच्या आधी पनीरची भाजी केलती का नाही ती म्हणून. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तू पहिल्यांदा ट्राय करतेस म्हटल्यानंतर तुला येणारच नाही म्हणून त्यांचं मला शिकवायचं चालू होतं. पण मी पनीरची भाजी एकदम मस्त बनवली होती. ती पण लास्टला त्यांनी खाल्लीच. आणि आता उन्हात थोडं पडलं की 5-5 मिनिटाला पान कोंबड्यागत मला ताण लागतीच. आणि ताण लागू अगर न लागू पण पाणी पिणं गरजेचं आहे. 5-5 मिनिटाला पाणी पिलंच पाहिजे. कारण एवढा उन्हाळा बेकार बाहेर पडला ना बोलायचं काम नाही. आणि सगळं संगीत जेवण बनवून झाल्यानंतर ना पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवून घेतला मस्तपैकी. देवपूजा झाल्यानंतर आता म्हटलं पेटपूजा लागलीच करून घेऊया म्हणून मस्त अशी ताटं वाढून घेतली आणि दोघं पण जेवायला बसलो. कारण पोरं शाळेत गेलती म्हणून आम्ही दोघं जेवायला बसलो होतो. आणि मस्त असं जेवून घेतलं आणि जेवायला बसल्यानंतर ना असं वाटत होतं का वा 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 काय जेवण झालंय. आणि जेवणाची तारीफ करायला कोण नसलं म्हणून काय झालं आपणच आपल्या जेवणाची तारीफ करायची आणि आपणच खाऊन घ्यायचं. आणि खाऊन झाल्यानंतर दुपारी 1 तासभर निवांत ताणून दिली. नंतर ना उठली आणि उठल्यानंतर ना माझ्या डोक्यात आलं की केसांसाठी तेल बनवायचं म्हणून. आणि मी गावाकडनं ॲलोवेरा आणला होता आणि ती काय एवढा वाढला नव्हता अजून पण बऱ्यापैकी आलता. म्हणजे लावायसारखा तरी आलता म्हणून तीच कट करून घेतला. कारण मला डोक्याला लावायचं नव्हतं पण त्याचं तेलच बनवायचं होतं. नंतर मी खोबरेल तेल एका पातेल्यात काढलं आणि त्याच्यात मी आवळा, कोरफड, मेथीचं बी आणि रोजमिरीची पानं टाकून चांगलं 10 ते 15 मिनिटं असं उकळून घेतलं. आणि ही तेल थंड झालं का मी त्याच तेलाच्या बाटलीत ओतून ठेवणार आहे. आणि ज्या दिवशी मला केस धुवायचे त्याच्या आदल्या दिवशी मी ही तेल लावणार आहे. तर आजच्यासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.